पुण्यातील प्रसिद्ध चितळे उद्योग समूहाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं पुण्यामध्ये चितळे समूहाच्या मार्फत कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला। त्याला चितळे बंधूंचे ब्रँड अँबॅसेडर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची विशेष उपस्थिती। यावेळी सचिनने चितळे उद्योग समूहाला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, तर भविष्यातही ग्राहकांची अधिकाधिक सेवा करण्याचा निर्धार चितळे उद्योग समूहाने व्यक्त केला आहे। त्या चौकातून उजवीकडे 2 रुपयात दुकानातून बाकरवडी आणणं असो वा नातवाने अवघ्या 2 मिनिटात ऑनलाइन बिंज बार मागून आपली गोष्ट आहे, कारण मायेचे आनंदाचे अगणित क्षण असे सोबतीने साजरे। हाच तो गोडवा आपल्या नात्याचा, अगणित नात्यांनीच घडवला आहे हा शतकांची शंभरी। पुढच्या वर्षी बाकरवडीला 50 वर्ष होत आहेत। बापरे, मी बघत होतो 1976 मध्ये सुरू झाली बाकरवडी। चितळे बंधूंनी पहिल्यांदा इंट्रोड्यूस केली बाकरवडी 1976 मध्ये। तर पुढच्या वर्षी माझी तीच अपेक्षा आहे की जे 49 वर्ष तुम्ही जे करत आलेला तसंच पुढे अजून अनेक वर्ष चालू राहो, पण एक्सपेक्टेशन इज बिकॉज ऑफ युअर परफॉर्मन्स, पास्ट परफॉर्मन्सेस। त्याच चितळे बंधूंचा 75 वर्ष झाल्याबद्दल आम्ही जो कृतज्ञता सोहळा ठेवला होता त्यात सगळे पुणेकर आणि आपण पत्रकार बंधू इथे आलात, आणि त्याचबरोबर सचिन तेंडुलकर यांची उपस्थिती हा म्हणजे सोनेपी सेवा किंवा दुग्धशर्करा योग म्हणता येईल। तर सगळ्यांनीच हा एन्जॉय केला आणि हीच आमची इनिंग अशीच पुढे चालत राहील अशी मला आशा आहे। पहिलं म्हणजे एक मिनी बाकरवडी एक नवीन व्हेरियंट आम्ही आता लॉन्च केलं, ते आता 5 जानेवारीपासून मार्केटमध्ये यायला लागले आणि त्यात आता बरेच वेगवेगळे प्रयोग आमचे सुरू आहेत की जे तुम्हाला पुढच्या वर्षभरात दिसतील की जे बाकरवडीला 50 वर्ष होत आहेत या हिशोबाने एक माइलस्टोन म्हणून त्याच्यात लॉन्च केलं जाईल। तर त्यामुळे मला अशी आशा आहे की जे काही आम्ही वेगवेगळे प्रयोग करू त्याच्या बाबतीत तर ते आमचे ग्राहक जे आहेत ते सगळे त्यांना आवडतील आणि त्याच्यावर चांगला फीडबॅक जो मिळेल त्याच्यातनं आम्ही ते कंटिन्यू करत राहू।